अगं बाकीच हवं आहे ना आयुष्यात आपल्याला. आपण आपण अर्जुन भाऊ पाय नाही बसलो होतो. आपण आपण अर्जुनच वाढवतो. कामगार आयुक्त सन्माननीय तोमड साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तरी त्यांचं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सर्वांनी टाळ्या वाजवून मनपूर्वक स्वागत करावं. सन्माननीय कल्याण आयुक्त रविराजे इंगळे साहेब ते सुद्धा आजच्या या नाट्यप्रयोगाला उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांनी त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून गेली 70 वर्ष या रंगभूमी आणि ज्या नाट्यकर्मी आहेत त्यांना एक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आणि कामगारांमधील असे कलागुण ओळखून त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम गेली 70 वर्ष सातत्याने सुरू आहे. आणि मला आनंद आहे की आज हा जो विभागीय कार्यालयामार्फत हा जो नाट्यमहोत्सव प्राथमिक स्वरूपाचा नाट्यमहोत्सव जो होतो आहे त्याच्या कार्यक्रमाला आदरणीय तोमड साहेबांच्या समवेत मला या नाटकासाठी उपस्थित राहता आलं. आणि हे ज्या ठिकाणी जे आयोजन होतं आहे आमचे नंदलाल राठोड आहेत या विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून आणि चाललेला जो नाट्यमहोत्सव आहे अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो आहे. आणि आम्हाला नाटकही आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतो आहे. सरांनी देखील आपले अभिप्राय दिले. अजूनही बांधरात आहे हा नाटकाचा प्रयोग अतिशय दर्जेदार या ठिकाणी सादर झालेला आहे. आणि मला या सर्व कलाकारांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे जे व्यासपीठ आहे हे कामगारांचं हक्काचं व्यासपीठ आहे. त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी आमचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे कटिबद्ध आहे आणि यापुढेही हा उपक्रम आम्ही अशाच गतीने पुढे चालू करू. धन्यवाद. आता चिवळे साहेबांनी कामगार कल्याण मंडळामार्फत कामगारांना जे काही त्यांच्याकडे सुप्त गुण राहतात त्यांना वाव मिळण्याकरता हे चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. याचा इतिहास मागच्या 70 वर्षाचा आहे. दर्जेदार नाटक मला अनुभवायला मिळायला लागलेला आहे. कलाकाराचं नक्कीच मी अभिनंदन करतो आणि हा उपक्रम भविष्यामध्ये असंच कंटिन्यू करावं एवढीच मी माफक अपेक्षा बोलून दाखवतो. थँक्यू. धन्यवाद. कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी जो दरवर्षी नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात येतो मला असं वाटतं की महाराष्ट्रातली एक अपूर्व अशी घटना आहे. नागपुरातल्या नाट्य चळवळीमध्ये आणि नागपुरातच नव्हे तर विदर्भाच्या संपूर्ण विदर्भाच्या नाट्य चळवळीमध्ये एक फार मोठा माइलस्टोन ठरेल अशा या स्पर्धा इथं होतात. आता या ठिकाणी जी नाटकं होतात ही कुठल्याही कमर्शियल नाटकापेक्षा सरस अशी नाटकं होतात. म्हणजे इथले कलावंत फार उत्तम दर्जाचे आहेत हे यातनं सिद्ध होतं. आणि विशेषतः या सगळ्यांना जर प्लॅटफॉर्म या ठिकाणी कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात येतो तर तो प्लॅटफॉर्म देणारे नंदलाल राठोड हे सहआयुक्त जे आहेत हे मला वाटतं अभिनंदनास पात्र आहेत. कारण त्यांच्या प्रयत्नातूनच या सगळ्या कलावंतांना एक ऊर्जा मिळत असते. मला असं वाटतं की ही ऊर्जा या कलावंतांना इथून आणि राज्य नाट्य महोत्सवात जाईपर्यंत आणि इथून मोठी कलावंत होतपर्यंत ही कायम राहतं. जेवढी नाटकं इथे होतात सगळ्या नाटकांमधनं जे अशी अतिशय उमदे असे कलावंत बाहेर पडतात. या कलावंतांचं भविष्य मला असं वाटतं की अत्यंत उज्ज्वल आहे. ही नाटकं आम्ही बघतो आहोत. आज मला आणायचे योग आला. हे नाटक बघताना मला असं जाणवलं की ताकदीनं अभिनय करणारे नेपथ्य आणि लायटिंग ही ताकदीनं वापरणारे सगळे तंत्रज्ञ या ठिकाणी आहेत. या सगळ्यांचा कामगार कल्याण मंडळाने अतिशय चांगला वापर करून घ्यावा आणि यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असं मला वाटतं. धन्यवाद. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचं हा 70वा महोत्सव, नाट्य महोत्सव. 70 वर्षापासून एखादी गोष्ट करणं, सातत्याने करत राहणं आणि सर्व विपरीत परिस्थितीत आणि जे पूर्वीचं स्वरूप होतं. आता मी या नाट्य महोत्सवाला जवळजवळ 1972 पासून मी बघतोय. आता 52 वर्ष झालीत आणि या 52 वर्षात जो बदल होत गेला तो वेगवेगळे अधिकारी आले, त्यांनी आयोजन केलं, त्यांनी नियोजन केलं, त्यांनी एक सूत्र बांधण्याचा प्रयत्न केला.
हे आता या 2-4 वर्षात जो एक वेगळा आयाम या स्पर्धेला मिळालेला आहे, या महोत्सवाला मिळालेला आहे, तो अतिशय अभिनंदनीय आहे. त्यासाठी कामगार कल्याण मंडळाचे सर्व अधिकारी, कमिशनरपासून आता सुदैवानं नागपुरात जे अधिकारी आहेत ते उपआयुक्त आहेत. आतापर्यंत सहाय्यक कल्याण आयुक्त होते. त्याच्यामुळे एक त्यांचं व्हिजन, त्यांची मानसिकता, नंदलाल राठोड म्हणून आहेत ते आणि अतिशय चांगलं काम सर्व क्षेत्रात, केवळ नाट्य क्षेत्रातच नव्हे तर सर्व क्षेत्रात अतिशय छोटी छोटी कामं, म्हणजे कसं कामगारांच्या दृष्टिकोनातून विकास करता येईल, कामगारांचे प्रश्न आपल्याला कसे विविध माध्यमातून मांडता येतील. या महोत्सवातली जी नाटकं आम्ही बघतोय आता, इवन आजचंच नाटक बघा, हे इनडायरेक्टली एका कामगाराच्याच जीवनावर आहे. त्यांची सामान्य माणसाची परिस्थिती, त्यांची आर्थिक बाजू, त्यांची सामाजिक परिस्थिती, त्यांची सांस्कृतिक परिस्थिती, या सर्व समावेशातून सुशिक्षित सर्व गोष्टी आहेत, पण आर्थिक जी चणचण आहे ती सतत त्याच्यातनं जाणवत राहतं आणि त्यांचे प्रश्न जगासमोर येण्याची शक्यता आहे. आणि अशा नाटकांचा हा महोत्सव आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषय घेऊन ही नाटकं होतात. अतिशय चांगलं समृद्ध असं रंगमंच यांनी दिलेलं आहे. रंगमंचासोबत यांची जी व्यवस्था आहे ध्वनीप्रकाशची, यांचा व्हॉईस क्वालिटी, आता यावर्षी व्हॉईस क्वालिटी अजून सुधारली. पूर्वी मागच्या वर्षीपर्यंत आम्ही सतत थोडंसं सांगत होतो की आवाजाचा इथे प्रॉब्लेम आहे, पण यावर्षी तो आवाजाचा प्रॉब्लेम अजिबात नाही. अतिशय स्पष्ट क्लॅरिटी सकट ऐकायला येतं. म्युझिक असो, साऊंड लाईट असो, सगळी व्यवस्था, बैठकीची व्यवस्था, म्हणजे सर्व दृष्टिकोनातून एक वेगळा बदल आता कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य महोत्सवात पाहायला मिळतो. आणि त्या दृष्टिकोनातूनच ही माणसं घडवणे, ही माणसं जोडणे, म्हणजे 20-25 संस्था, म्हणजे कामगार कल्याण मंडळाची जितकी उपकेंद्र असतील या परिक्षेत्रात, त्या सर्व उपकेंद्रातनं इथं नाटकं येतं. छोट्या छोट्या गावातनं नाटकं, पण आपण ती गावातली नाटकं बघताना असं वाटतं की काही कोणापेक्षा कमी नाही शहरातल्या लोकांपेक्षा. त्याच्यामुळे ग्रामीण लोकांना देखील, ग्रामीण कलावंतांना देखील प्रोत्साहन देण्याचं काम हे महाराष्ट्र कल्याण मंडळ सतत करत राहतं आणि सतत करत राहील अशी मी अपेक्षा करतो. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.